बघ म्हणती का नाही? हा नाही तर उडी मारीन. मार उडी. बघ विचार कर अजून. हा अरे मी बोलले ना तुला, मला नाही करायचं लग्न. ये बघ मारको मारायला बघ. हा, मार 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 मारायला बघ. मार 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 मार. थांब 5 मिनिटं थांबतो मी. विचार करून सांग मला 5 मिनिटांनी. ए एवढं 5 मिनिटं वेळ नाही मला, जाते मी नाही तर. हे बघ खरंच उडी मारीन बरं का मी. मार उडी. अगं पुण्य करायची वेळ आली आहे. अरे, अगं अरे. पुण्य कर मला, जर माझा जीव वाचव. आता तू ऐकत नाही तर मी काय करू त्याला? अगं तू 5 मिनिटं बसतो ना मी इथं. 5 मिनिटं वेळ नाही मला, कॉलेजला जायचंय. बरं 2 मिनिटं बसतो वरी मी. नाही नाही मला वेळ नाहीये. मारू का मग उडी? मार उडी. मारू का? हा मार. मारायला बरं का? मार मार. हे बघ खरंच. अरे मार. हे बघ. अयो अयो हो. ए नाटक नको करू, काय नाही झालं तुला. पळ तिकडं. हसून गेली का? राजू तुला आज मी मरूनच दाखवतो बघ. तू पुन्हा तू बी म्हणशील काय पडले होतात काय नाही. तूने साथ जो मेरा छोड़ा दीवाना तेरा मर जाएगा. तूने हाथ जो बंड्या. मेरा छोड़ा. अरे काय ती गाणी म्हणत चाललाय तसली दर्द भरी? हा माझं थोडं काम होतं तुझ्याकडे. ए मला येळ नाही दिसत नाही का तुला? भांड्या हा. आणि राय नको ना म्हणू राव. छोटस हा मी मरा झाले. मरायचं चाललंय. हा तुला तर माहिती शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे. अरे ते मला पण माहितीये, पण एवढे लवकर अमर व्हायची का घाई झाली तुला? अरे जगून तरी काय कामाचं या जगात सांग ना मला. लोक मला म्हणतात किती गोडमा झालाच. अरे ज्या पोरीवर मी जीवापाड प्रेम केलं ती सुद्धा पोरगी म्हणती काय की तुझं वय निघून गेलंय, मी आता तुझ्या सोबत लग्न करणार नाही. अरे मग पण काय उपयोग आहे जगून? लग्न करणार नाही म्हणून डायरेक्ट तो हा निर्णय घेतला. हा मरायचं जायला लागलोय मी. बरं चालतंय, हम्म. तुला मरण्यासाठी शुभेच्छा. पण मरायच्या आधी माझं एक काम कर ना. काय काम करायचं तुझं? माझं आहे ना थोडं गोण्या उचलायच्या होत्या. अरे काय झालं, मी कांदा काढून ठेवला या पर्याला द्यायचंय म्हणून, आणि त्याने यावरच कॅन्सल केला. परत वाखरीत ठेवून द्यायच्या होत्या. नाही ना मी नाही ना. पांड्या अरे असा न तसा तू मरणारच आहे ना. मरायच्या आधी पुण्य कर ना, पुण्य. कदाचित पुढल्या जन्मी तुझं लवकर लग्न होईल. आईला मग करून चल मला गोण्या दाखव चल. चल तुला गोण्या दाखवतो. चल. छोटा ती हा. ते जाळ चाललाय. उडी मारू का जाळ्यात? म्हणजे मरण मी. तेवढ्यात नाही भागायचं तुझं. माणूस जाळायला लागतंय आणि अजून काम थोडं पुण्य कर ना. अरे खरं पुण्य करून का नाही होते आधीच रचलेलं म्हणून म्हणलं. अरे तू त्याची काळजी कशाला करतो? ते बघायला आहेच गावातले लोक. बरं चल चल. तू फक्त आहे ना पुण्य करायचं बघ. बर बर. नाही चल. भांड्या आता ही शेवटची गोणी राहिली, हा. तेवढी नेऊन टाक म्हणजे कामच झालं बघ. छोटा हत्ती हा. लय दमलो रे मी. एवढ्यात दमला? हा ना. अरे अजून तुला मरायचंय. अरे हा खरं. पुण्य पुण्य. अरे हा खरं हे पुढचा जन्म, लवकर लग्न. उचलून दे. आणि हे बारके कोण आहे? बारकी मी घेतो ना. हायला तुला कशाला तारास दिन मारताना मी. हा बरं ही कोणी उचलून दे मला कांद्याची. हा, बारकी राहू दे. ही हा. बघ. एक थांब, दोन. थांब खांद्यावरती डायरेक्ट. जमतंय ना? जमते. कुठे छोटा हत्ती? इकडे 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 इकडे, रस्ता इकडे, दिसेना इकडे, बाबा आता. जा 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 सावकाश. सावकाश जा बर का. हा. आणि गोणी टाकल्याशिवाय निर्णय घेऊ नको. आणि ती बारकी आण बाबा तू, नसतं मला यावं लागेल माघारी. आणतो की राव. या कार्यकर्त्यानो बोला. पिंटू शेट यो बांड्या मारायला चाललाय, पण मारायच्या आधी त्याला पुण्य कामवायचंय. तुमचं काय काम असेल तर सांगा त्याला. खरं म्हणता का मारायचा आला? लोक मला म्हणायला लागले तू लय गोडमा झालात, तुझं लग्न नसतंय होत. लग्न नसतं होत. हम्म. नाही बरोबर बरोबर. ह्या गोष्टीला सरपंचच जबाबदार आहे. सरपंचाने जर वेळीत लक्ष दिलं असतं आतापर्यंत बांड्याचं लग्न झालं असतं. पण सरपंचानं असं काही करायचंच नाही. त्यांना म्हणजे गावातल्या पोरांची आत्महत्या करायची वेळ आली तरी सरपंच हो पिंटू शेट, तुमचं भाषण बंद करा. तुमचं काय काम असेल तर त्याला सांगा, नाही तर त्याला मरायला उशीर होतोय. कसं मी काय 4 मोलाचे शब्द सांगतोय त्याला. अहो, तुमचे शब्द घाला चुलीत, त्याला उशीर होतोय मरायला. ए तू दोघांचं मिटते का नाही रे? नाही तर मला घाला चुलीत. हळू हळू हळू. हाय भरपूर काम आहे आपल्याकडे. पहिली तर एक तर बायको घरात नाही, त्यामुळे फरशी पुसून घे. दुसरी काम खताच्या गोण्या त्या रानात ने आणि सऱ्या पाडायच्या त्याच्या शेजारच्या वावरात. तेवढं काम आहे तेवढं बघ.
आणि पिंटू शेट नुसत्या गोण्या रानात कशाला नेऊन टाकता खत बी टाकून घ्या ना सगळं साऱ्यांनी. चालतंय मग ते बी टाकून घे. छोटा हत्ती हा? एवढं पुण्य करू का मी? अरे भांड्या जेवढं जास्त पुण्य करशील पुढच्या जन्मात तेवढी चांगली बायको मिळेल. बरं लगेच जातो हा? एक मिनिट पिंटू शेट त्याला चहा बी ठेवायला सांगा ना आपण तोवर चहा पीत बसू इथं. चालतंय जा पहिला चहा ठेव. हा जा जा जा. जा लवकर जा बस. मग आज काय निवांत? करण तुझं काय काम आहे का मला सांग. मला मारायचंय पुण्य करून जायचंय जाता जाता. का रे बाबा मारायचे? माझी प्राजुडी मला लग्नाला नाही म्हणली. हाय असाच मर, तुम्ही याला पुण्य लागेल. बघा काहीतरी पुण्य करू दे. जापय चालला पुण्य करायला. अरे बाबा मी लय अवघड असत आणि त्यात तुझी ती भावकी लय नालाय काय. आता मला सांग तुम्ही याला तर तुझ्या माहितीची सगळी व्यवस्था कोणाला करावी लागेल? तुलाच करावं लागेल ना. मला करावं लागेल. हाय का नाही? हो. मग ते लाकडं बिकडं गोळा कोणाला करावं लागतील? तुलाच करावं लागते ना. मला. हो. मग मी एकटा काय मरू का लाकडं गोळा करून? तुला मारायचं असेल का नाही तर एक काम करू, ही लाकडं आहे का नाही ही डायरेक्ट मसन वाट्यापर्यंत न्यायला मला मदत करावी लागेल. मग चल ना मग पटकीने उशीर करू नको. दुसरी गोष्ट आता मला सांग, तू मेल्यानंतर तुझा दावा घालावा लागेल, हो घालावं वर्षात घालावा लागेल. लागेल ना. त्यासाठी काय लागणार? पैसा पाणी. हो. मग आता ते पैसा पाणी मी आणू कुठनं? येडाय का काय तू? त्या पैशा पाण्याला सुद्धा तुला मला माझ्याबरोबर काहीतरी काम करावं लागेल आणि ते काम करून तेवढं माझ्यापाशी पैसे देऊन जा, म्हणजे तू मेल्यानंतर हे सगळे माग मी व्यवस्था करून टाकीन. मला पैशाचं नियोजन करावं लागेल राव मग? काहीतरी. हाय का नाही? येडाय काय? हम्म. ए बांड्या, अरे तू मेल्यावर मा उसनं पैसे कोण देणार? आयला पैसे मध्ये गोळ व्हायला जरा. हे मोठ्या देईन ना. म्हणत्या का? चालतंय येतो. आणि मोठ्या कुठनं देईन? अरे जिग्गी याचे यार तू माझा जिग्गी मित्र आहे ना. अरे जिगरी असलं म्हणून पैशा पुढे जिगरी बिगरी काय नाही बाबा. बरं एक काम कर. हा. माझं खातर मी तुझ्या नावावर करून देतो. त्या आधीच बँकेनं घाण ठेवले आणि तुझी भावकी मला तुझं खचराला पचून दे ना का? हा? अरे भावकी माहितीला नेहमी शेवट येईन, पण बाबा हे असलं काय जमिनीचं असलं का नाही सगळ्यात पहिल्यांदा पुढे भावकी असती. लागला सांगायला आणि म्हणते दिन. करण्या हा. तुला अर्जंटच लागतात का पैसे? हा मग पुढच्या जन्मात आल्यावर दिले. ए गप्पे, मी पुढचा जन्म तुझ्या संग घेतोय का नाही हे नाही मला माहिती. नाही नाही मी माझ्या मरणाचं कष्ट आहे ना कोणावर टाकणार नाही. मी सगळ्याची उधारी देऊन जाणार आहे. हा. त्यासाठी मला काम करावं लागेल. मोठी मी पहिलं काम करतो आणि याचे पैसे देतो. चालतंय. हे लाकडं पुन्हा मसनवाटीत जातो. ये तुला जावा यायचंय तवा ये. हा पण तेवढं सगळं क्लिअर करून ये. क्लिअर करून येतो मी. हो, हा, मला ताप नाही झाला पाहिजे तू मेल्यावर. नाही होत नाही होत. हा, पैशाचा प्रश्न, हो, पैशाशिवाय दुनिया चलत नाही आता. मग काय तर बरं कुठं येऊ चालला का? तू? चला आता वावरात. बर जा मग. हा. आणि त्याच्या ध्यान ठेवायचा. आज इकडे काम आहे नाही का? राजू काय रे बंड्या? मरणाची फुल तयारी चालू आहे ग. जोरदार तयारी. लाकडे बिकडे मसनवाटीत नेऊन ठेवले तर एक कडब्याची पिंडी राहिली होती तेवढी न्यायला आलतो. अरे नको मरू, कशाला मरतोय? तू हो म्हणलं मग मला लग्नाला मनाचं कॅन्सल. मर बाबा मर तू. आता लोकांचे धडाधड काम करायला हवे. लोकांची का काम करतोय मग? जाता जाता पुण्य कमवून जातो ना थोडं. मग जे सांगाल ते करतोय का? मग अजून पुण्य करे. काय करायचं? हे गोठा आहे ना माझा, तेवढा झाडून काढा. ठीक आहे शेवटचं काम तुझी आठवण म्हणून माझ्या काळजात ठेवतो. दरी ठेव की तिकडे. बरं आलीस ना पुन्हा हा. रड बीड बरं का येशील ना माहितीला. हा येईल की. थोडी घे, घे. रड बरं का. हा घे. नीट घे, तिकडून पण घे सगळं. ओके इकडून घे. राजू हा. तुम्हाला हो म्हणली असतीस तर बघ ना मी आयुष्यभर असं जाणून काढलं असतं. आता नाही बोलली ना बाबा, मरणार आहे ना तू. बरं, हा, बरं. पुण्य करा. तिकडून बघ तिकडे पण कोपऱ्यात आहे. हे घे ना, वरच्यावर काय काम करतो. हा हा शाबास. सरपंच काय रे मला असं काम द्या की एका दिवसात माझं कर्ज फिटलं पाहिजे. अंदर एवढी जाडी बांध. किती रुपये देतात? 20 रुपये. अहो सरपंच 20 रुपयाने कुठे कर्ज फिटणार आहे का माझं? मला असं काम द्या की कर्ज तर फिटलं पाहिजे पण कर्ज फिटून 5-25 हजार रुपये माझ्याकडे जवळ राहिले पाहिजे शिल्लक. आता यायला असं किती कर्ज आहे तुझ्यावर? 20,000 रुपये आहे.
म्हणजे 20,000 रुपये कर्ज हो. आणि 25,000 रुपये शिल्लक राहिले पाहिजे हो आता म्हणजे जवळजवळ 50,000 रुपये तुला एवढे पैसे द्यायसाठी ना बंडू तुला कमीत कमी 3 महिने काम करावं लागेल रे अहो, एवढा वेळ हाय कुणाकडे 3 घंटे येळ नाही माझ्याकडे. आता एवढं काय अर्जंट आहे तुला कर्ज फेडायचं तुम्हाला माहिती नाही काय काय मरायला जायलो ना मी. कोण मी मरायला स्वतः तू? सगळी तयारी जोरदार झाली तिकडं. मारायला चाललाय हा का रे ती प्राजू मला लग्नाला नाही म्हणली ना. होय हा मला नाकारलं ती ना. म्हणून तू मारायला चाललाय सरपंच हा. मरणं बी काय सोपं नाही हो. कस काय अहो, लय काम लय कुठं असतंय मरायचं बी सुखासुखी का काय मरण बी. आता काय त्या पिंटू शेटचे पैसे द्यायचे त्या करणीचे पैसे द्यायचे सकाळपासून लाकडं वाहतोय मसन वाट्यात ती कडबीची पिंडी लोकांचे पुण्य कमविण्यासाठी इतके काम केलेत म्या. तू स्वतः स्वतः काम केले तर म्या. अरे हा, आणि ते पुन्हा मधून 10व्याचा कार्यक्रम मोठ्याला तसं सांगून ठेवलंय मी 10व्याच्या कार्यक्रमाला मस्त गोडधोड बिडधोड कर मस्त काय सांगितलं त्याला 10वा सगळं 10व्याचं नियोजन त्याच्याकडे देऊन टाकलंय म्या. तो करणार सगळं. 10वा 13वा सगळं करणार. वर्षराजाचं बी बोललोय त्याला. हा. आता करतोय का नाही काय माहिती नाही वर्षरात हं. पण ते आणि सरपंच आणि तुझी भावकी काय करणार भावकी कुठं काय करणार आहे का ते उधारी द्यायची ना भावकीची मला हा, हा, हा. सरपंच हा. आणि मला जाळताना आहे ना चन्नाच्या लाकडा जाळा बर का. बर असं म्हणतात की चन्नाच्या दुरातून लवकर स्वर्ग मिळत आहे. हम्म. आणि माझ्या 10व्याला जर कळला ना शिवला ना हम्म. तर तिथं प्राजूला बोलवा आणि प्राजूला म्हणायला वा बंडू आय लव्ह यू कावळा पटकीने शिवणार होय. एवढंच म्हणायला हवं फक्त तिला आय लव्ह यू होय म्हणजे माझ्या आत्म्याला बी शांती लागल. आयला बंडू आता तू मला एक सांग तू मरायच्या अगोदर जर ह्या लोकांचं कर्ज नाही फेडलं तर ह्या लोकांना किती दुःख होईल सांग बरं हा आणि तू मेल्यानंतर ही तुला किती नावं ठेवत्याल तुला पटन काय सांग बरं नाही मला नाही पटणार. बरं तू काय म्हणतो की बा मी मोठ्याला सांगितलं सगळी दहावीची तयारी करायला अरे ते एकटं पोरग दुकानात जाणार ती गाडी बघणार ते मटेरियल घेऊन येणार ते दहाव्याचं ते आचारी सांग लोकांना सांग किती धावपळ होईल त्या एकट्याची सांग बरं तुझ्या मित्राची बरं 10वा झाल्यानंतर 13वा आहे 13वा झाल्यानंतर वर्ष श्राद्ध आहे सगळं सांगितलंय त्याला मी. अरे मग तोच करणार ना एकटा सगळं तू मित्र आहे म्हणले हो हा अरे एवढं सगळं करता करता एकट्याच्या नाकी नऊ येईल आणि ते आजारी पडेल आणि त्या आजारी पडल्यानंतर मरण ना तो पण एखाद्या दिवशी असं नाही झालं पाहिजे सरपंच. बरं त्याचं ठीक आहे आता तू काय म्हणतो प्राजूला बोलवा बरं प्राजू येईल पण तिथं ढसा ढसा रडल पण ती अरे पण तिला त्याच्यासाठी ना कॉलेज बुडवावं लागेल कॉलेज बुडवल्यानंतर तिचं नुकसान होईल माझ्यामुळे माझ्या प्राजूचं नुकसान नाही झालं पाहिजे बरं का सरपंच. आणि मग तुला काय वाटतं की तिला काय दुःख होणार नाही का अरे त्या दुःखाच्या विर्यामध्ये ती पण आजारी पडेल सरपंच माझ्या माग माझ्या प्राजूला काय कमी पडू देऊ नका बरं का तुम्ही तिची काळजी घ्या चांगली. अरे पण आम्ही तिची काळजी घेऊ पण मी काय म्हणतो माहिती का की बा तुला मरण्यापेक्षा ह्या लोकांना जर एवढं दुःख होणार असेल तर मग तू मेलेला चांगला का ह्या लोकांच्यात राहिलेला चांगला. सरपंच मी विचारच केला नाही राव हे. अरे मग जगलेलंच बरं आहे ना आपल्या लोकांमध्ये जगलेलं बरं आहे. आहे का नाही हो आईला मरायचं कॅन्सल आता जगणार मी. सरपंच हा. 30 रुपये द्या ना. 30 रुपये ना एक काम कर तुला पैसे लागतात ना वावरात जा आपले सारे पाड आणि संध्याकाळी घरी येऊन 1000 रुपये घेऊन जा. बरं तसं करतो. हा? चांगला सल्ला दिला पण मला हा मरायचं नाही म्हणून.